कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद किंवा वादविवाद हे आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलं असेल नाही का? पण जरा विचार करा, याच वादाला जर आपण एका संधीमध्ये बदलू शकलो तर? हो, हे शक्य आहे, पण त्यासाठी लागते एक ठरलेली औपचारिक प्रक्रिया. आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत की ही प्रक्रिया आहे तरी काय. कल्पना करा, कामाच्या ठिकाणी तुमचं कोणाशी तरी बिनसलंय, मोठा वाद झालाय. अशा वेळी पहिली प्रतिक्रिया काय असेल? काय करायला पाहिजे? हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. चला, ही परिस्थिती एका छोट्याशा उदाहरणातून समजून घेऊ. समजा कविता नावाची एक समुदाय कार्यकर्ती आहे. ती तिचं काम अगदी प्रामाणिकपणे करते. पण एके दिवशी गावातला एक सदस्य सगळ्यांसमोर तिचा अपमान करतो, तिच्या कामावर शंका घेतो. आता साहजिकच आहे, कविताला खूप राग येतो. तिला वाटतं की आपणही त्याला जशास तसं उत्तर द्यावं. पण तिने खरंच तसं करायला हवं का? आणि इथेच कवितासमोर आणि खरं तर आपल्या सगळ्यांसमोर दोन मार्ग उभे राहतात. एक मार्ग आहे तात्काळ भावनेच्या भरात प्रतिक्रिया देण्याचा, आणि दुसरा मार्ग आहे शांतपणे ठरवलेल्या प्रक्रियेचं पालन करण्याचा. या दोन मार्गांमधला फरकच ठरवतो की पुढे काय होणार आहे. विचार करा, जर कविताने रागाच्या भरात लगेच उत्तर दिलं असतं तर काय झालं असतं? वाद आणखी वाढला असता, संस्थेच्या नियमांचं उल्लंघन झालं असतं आणि कदाचित तिच्यावरच गैरवर्तणुकीचा ठपका ठेवला गेला असता. या उलट जर तिने प्रक्रियेचं पालन केलं तर तिला तिची बाजू मांडायला एक योग्य संधी मिळते, संस्थेचा पाठिंबा मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या समस्येवर एक चांगला तोडगा निघू शकतो. मग ही गैरवर्तणूक म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी कोणतीही कृती आहे, जसं की वरिष्ठांचा अपमान करणं किंवा संस्थेचे नियम मोडणं, आणि असं काही केल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. म्हणूनच प्रतिक्रिया देण्याआधी क्षणभर विचार करणं खूप गरजेचं आहे. चला, आता समस्येकडून समाधानाकडे वळूया. कारण अशा परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक संस्थेमध्ये एक औपचारिक प्रणाली असते, जिला आपण तक्रार निवारण यंत्रणा असं म्हणतो. ही यंत्रणा म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल. ही एक ठरलेली स्टेप बाय स्टेप चालणारी पद्धत आहे, आणि ही यासाठीच बनवली आहे जेणेकरून प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्याने पाहिलं जाईल आणि कोणताही भेदभाव न करता अगदी पारदर्शकपणे ती हाताळली जाईल. तर ही प्रक्रिया साधारणपणे कशी चालते? अनेक संस्थांमध्ये, जसं की लोकसंचलित साधन केंद्राच्या धोरणात दिसतं, याचे काही ठरलेले टप्पे असतात. सगळ्यात आधी जमिनी स्तरावर म्हणजे आपल्या जवळच्या वरिष्ठांकडे किंवा सहकाऱ्यांकडे मुद्दा मांडायचा. तिथे जर समाधान झालं नाही तर मग ती तक्रार पुढच्या प्रशासकीय स्तरावर म्हणजे कार्यकारी समितीकडे जाते, आणि शेवटी अंतिम निर्णय संस्थेचं नेतृत्व घेतं. एका चांगल्या तक्रार निवारण धोरणात काय काय असायला हवं? पहिली गोष्ट, तक्रार नोंदवायला सोपे आणि स्पष्ट मार्ग हवेत. दुसरं, आपली तक्रार कुठपर्यंत नेता येईल, अगदी RBI सारख्या बाहेरच्या संस्थांपर्यंत याची माहिती असावी. तिसरं, प्रत्येक टप्प्यासाठी वेळेचं बंधन, ज्याला TAT म्हणतात, ते ठरलेलं असावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तक्रार सुटल्यावर संबंधित व्यक्ती समाधानी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तिचा अभिप्राय घेतलाच पाहिजे. मग या प्रणालीद्वारे कोणत्या प्रकारच्या तक्रारी नोंदवता येतात? बरंच काही. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्या उत्पादनाबद्दल चुकीची माहिती दिली गेली असेल किंवा तुमच्यासोबत जात, लिंग यावरून भेदभाव झाला असेल, कर्मचाऱ्यांचं वर्तन चांगलं नसेल किंवा तुमची तक्रारच नीट नोंदवून घेतली जात नसेल, या सगळ्या गोष्टींसाठी ही औपचारिक प्रक्रिया उपलब्ध आहे. आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया. समजा एखाद्या कर्मचाऱ्याची तक्रार नाहीये, पण त्याच्याच वागणुकीवर आक्षेप आहे. मग काय होतं? तेव्हा सुरू होते शिस्तभंगाची प्रक्रिया. या प्रक्रियेतलं पहिलं आणि सर्वात सौम्य पाऊल म्हणजे तोंडी ताकीद. म्हणजे किरकोळ चुकांसाठी सुपरवायझर कर्मचाऱ्याला तोंडी समज देतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की याचीही रीतसर नोंद ठेवली जाते. जर प्रकरण थोडं गंभीर असेल तर मग दिली जाते कारणे दाखवा नोटीस. हे एक औपचारिक पत्र असतं ज्यात कर्मचाऱ्याला त्याच्यावर लावलेल्या आरोपांवर लेखी स्पष्टीकरण द्यायला सांगितलं जातं. इथून प्रक्रिया अधिक गंभीर वळण घेते. कर्मचाऱ्याने दिलेलं स्पष्टीकरण जर समाधानकारक नसेल तर मग एक औपचारिक चौकशी समिती नेमली जाते. ही समिती पूर्णपणे तटस्थ राहून काम करते. ती दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेते, पुरावे तपासते आणि ज्याच्यावर आरोप आहे त्या कर्मचाऱ्याला स्वतःचा बचाव करण्याची पूर्ण संधी देते. ही संपूर्ण शिस्तभंगाची प्रक्रिया एका ठरलेल्या,
कागदोपत्री नोंदवलेल्या मार्गाने जाते. गैरवर्तणुकीची तक्रार आल्यापासून चौकशी आणि अंतिम कारवाईपर्यंत प्रत्येक टप्पा हा पूर्वनियोजित आणि पारदर्शक असतो. यातून हेच दिसतं की कोणतीही कारवाई अचानक किंवा मनमानी पद्धतीने होत नाही. त्यासाठी एक निश्चित प्रक्रिया असते. आणि हे सगळं आपल्याला पुन्हा आपल्या मूळ मंत्राकडे घेऊन येतो. वाद नको, संवाद हवा. जेव्हा आपण संघर्षाकडे एक समस्या म्हणून नाही तर एक संधी म्हणून बघायला लागतो, तेव्हाच खरी वाढ होते. खरंय, जेव्हा संस्थेमध्ये मतभेद हाताळण्यासाठी अशी चांगली प्रणाली असते ना, तेव्हा त्याचे फायदे खूप मोठे असतात. सगळ्यांना विश्वास असतो की आपलं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. यामुळे टीममध्ये एकोपा वाढतो, कामाची गुणवत्ता सुधारते, कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, संवादाचे दरवाजे नेहमी उघडे राहतात. एक खूप सुंदर वाक्य आहे. प्रभावी संघर्ष व्यवस्थापन संभाव्य अडथळ्यांना वाढ आणि नवनिर्माणाच्या संधींमध्ये रूपांतरित करते. याचाच अर्थ असा की मतभेद हे धोका नाहीत, तर ते नवीन विचार आणि चांगल्या बदलांसाठी एक संधी ठरू शकतात. तर आजच्या या विश्लेषणानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. आपलं कामाचं ठिकाण हे खऱ्या अर्थाने संवादाला प्रोत्साहन देतं की नकळतपणे वादाला खतपाणी घालतं? यावर नक्की विचार करा.